रोहित पवार सहकुटुंब पिंपळी गावातल्या मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत। तर रोहित पवार, त्यांच्या पत्नी कुंती, त्यांच्या मातोश्री, त्यांचे वडील हे सगळं कुटुंब आता मतदानासाठी पिंपळी गावातल्या मतदान केंद्रावर दाखल झाले। तर या पोटनिवडणुकीसाठी रोहित पवारांनी प्रचाराच्या मैदानात उतरून सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्यासाठी आवाहन केलेलं होतं। बारामती ठिकठिकाणी ते प्रचार करताना दिसलेले होते आणि आज रोहित पवार मतदानाचा हक्क बजावतात सहकुटुंब ते मतदान केंद्रावर दाखल झालेत। आपले प्रतिनिधी मंदार गोंसारी आपल्या सोबत आहेत। मंदार, रोहित पवार मतदान केंद्रावर आले। रोहित पवार आणि त्यांचं सगळं कुटुंब पिंपळी गावातील मतदान केंद्रावरती मतदान करत आहे। रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार, वडील राजेंद्र पवार आणि रोहित पवारांच्या पत्नी कुंती पवार हे सगळे आता मतदान केंद्रावरती मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। या पोटनिवडणुकीत आपण पाहिलं होतं, रोहित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यासाठी संपूर्ण बारामती विधानसभा मतदारसंघात प्रचार देखील केलेला होता। या प्रचारादरम्यान त्यांनी केलेली वक्तव्य देखील चर्चेमध्ये आलेली होती आणि आता या ठिकाणी रोहित पवार स्वतः मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। रोहित पवार आमदार कर्जत जामखेडचे असले तरी ते राहण्यासाठी बारामतीमध्ये असल्यामुळे त्यांचं मतदान या ठिकाणी आहे आणि त्यामुळं दरवेळी या पिंपळी गावातील मतदान केंद्रावरती ते मतदान करताना आपण पाहतो आहोत। अर्थात ही पोटनिवडणूक वेगळी आहे। अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये लोकांनी देखील मोठ्या प्रमाणात मतदान करावं असं आवाहन पवार कुटुंबातील अनेक सदस्य आपण करताना पाहतो आहोत। रोहित पवारांनी देखील वेळोवेळी हे बोलून दाखवलेलं आहे की सुनेत्रा पवारांनी निवडून येणं ही जरी औपचारिकता असली तरी लोकांनी मतदान मोठ्या प्रमाणात करावं। याला प्रतिसाद कसा मिळतो हे पाहावं लागेल, कारण आज सकाळपासून आपण पाहतो आहोत पवार कुटुंबातील सदस्यांनी मतदान केलेलं, मात्र लोकांच्या रांगा इतर मतदान केंद्रावरती फारशा अजून तरी दिसलेल्या नाहीत। मतदान सुरू आहे, मात्र एरवी ज्या प्रमाणामध्ये होतं ते प्रमाण आता तरी दिसलेलं नाही। अर्थात पोटनिवडणुकांचा इतिहास बघितला तर या पोटनिवडणुकांमध्ये मतदान एरवी नेहमी होणाऱ्या मतदान निवडणुकांपेक्षा कमी होत असतं। मात्र बारामतीची निवडणूक याला अपवाद ठरते का? अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून मतदान करावं असं आवाहन पवार कुटुंबातील सदस्यांकडून होत आहे। त्यामुळं मतदार कसा याला प्रतिसाद देतात हे पाहावं लागेल। रोहित पवारांकडून मतदान झालेलं आहे आणि ते माध्यमांशी आता या ठिकाणी संवाद साधतायत। अनेक विषय आहेत तर रोहित पवारांनी मधल्या काळामध्ये जे मांडलेले आहेत त्या विषयांना धरून आणि आता ही जी काही पोटनिवडणूक पार पडते आहे, मतदान पार पडत आहे, त्याला अनुसरून रोहित पवार आता माध्यमांशी बोलणार आहेत। मतदान केंद्राच्या समोरच रोहित पवार माध्यमांशी संवाद साधतायत। थोड्याच वेळामध्ये त्यांची एका अर्थाने पत्रकार परिषद या ठिकाणी सुरू होते आहे। रोहित पवारांनी मतदान केलेलं आहे आणि आपण पाहतोय की जय पवार, पार्थ पवार हे मतदान करून पार्थ पवार संपूर्ण बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये फिरणार आहेत। इथे रोहित पवार देखील मतदानानंतर मतदारसंघात जातात का हे पाहावं लागेल। रोहित पवारांची पत्रकार परिषद या ठिकाणी सुरू होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।